प्रभूमध्ये सलाम. पुन्हा एकदा नवीन वर्ष आलेलं आहे. आपण सगळे डायऱ्यांमध्ये नवीन प्लॅन्स, नवीन संकल्प, नवीन रेझोल्युशन लिहित आहोत. या वर्षात मी राग सोडणार, मी चांगलं वागणार, मी चांगल्या सवयी आत्मसात करणार, वाईट सवय सोडणार, मी देवाला वेळ देणार. पण आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत काय? 2025 म्हणजे मागच्या वर्षीचे संकल्प पूर्ण झाले आहेत काय? यिर्मयाह 13:23 मध्ये म्हणतो की कुशी माणसाला आपली कातडी, चित्ताला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तर दुष्टतेला सवकलेल्या तुम्हाला चांगले आचरण करता येईल. प्रेज द लॉर्ड. मी इमॅन्युअल ख्रिस्ती केवळ सत्य सुवार्ताच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासमोर एक नवीन प्रश्न घेऊन येत आहे. तो म्हणजे नवीन वर्ष की नवीन जन्म? प्रियांनो, आज आपण नवीन वर्षात पाऊल टाकत आहोत. नवीन कॅलेंडर्स आहेत, नवीन प्लॅन्स आहेत, नवीन संकल्प आहेत. पण एक प्रामाणिक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, खरंच काही नवीन झालं आहे काय, की फक्त तारीख आणि फक्त कॅलेंडर बदललेलं आहे? बायबल आपल्याला एक कठोर सत्य सांगतं प्रियांनो, इफिस 2:1 मध्ये, ख्रिस्ताशिवाय आपण सर्व पापांमध्ये मृत असे आहोत. आणि मेलेल्या व्यक्तीला फक्त कॅलेंडरची नाही तर ख्रिस्तामध्ये पुनरुत्थानाची गरज असते. मग आशा कुठे आहे? तुमच्या प्लॅन्समध्ये, तुमच्या रेझोल्युशन्समध्ये, तुमच्या संकल्पामध्ये का? तर नाही, देवाच्या सुवार्तेमध्ये. यजेकिएल 36:26 मध्ये देव म्हणतो की मी तुम्हाला नवं हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय मी देईन. प्रियांनो, लक्षात घ्या की देव असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःला सुधरा मग मी तुम्हाला देईन. देव म्हणतो मी बदल घडवून आणेन. आणि आम्हा पाप्यांसाठी हीच चांगली बातमी आहे. प्रियांनो, तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलेलं आहे त्याकडे अवलोकन करा. त्याने तुमच्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली. तुमचे जुने फाटके डागाळलेले वस्त्रे काढून त्याने स्वतःच्या पवित्रतेची, नीतिमत्वाची, धार्मिकतेची वस्त्रे तुम्हाला घातली. नवीन वर्ष म्हणजे फक्त तारखेचा बदल नाही तर देवाच्या सार्वभौम कृपेने आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेलं नवं जीवन आहे. प्रियांनो, आज स्वतःला विचारा, तुम्ही ख्रिस्तात आहात काय? की मी फक्त ख्रिस्ती धर्माचं लेबल लावून जगत आहे? गत वर्षामध्ये कदाचित तुम्ही थकला असाल, स्वतःच्या अपयशांनी खचला असाल, मागील वर्षामध्ये जरी तुमचे संकल्प मोडलेले असतील, पण मला सांगू द्या तुम्हाला प्रियांनो, देव आपला करार कधीच मोडत नाही. मागील वर्षात जरी तुमच्या जीवनातील लोक बदलले असतील, पण प्रियांनो मला सांगू द्या की देव हा कधी न बदलणारा देव आहे. मागील वर्षात जर तुमचं जीवन कदाचित पापांनी भरलेलं असेल, अपयशांनी थकवणारा असेल, अश्रूंनी भरलेलं असेल, परंतु आज जिवंत देव ख्रिस्तामध्ये तुम्हाला नवीन आशा, नवं सांत्वन, नवी संधी आणि नव कृपा पुरवत आहे. कारण क्रूसावर पापाची शिक्षा पूर्ण झाली आहे. रिकामा कबरेत मृत्यूचा पराभव झालेला आहे. या नवीन वर्षात त्या देवाला वचन देऊ नका प्रियांनो, त्या देवाने दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनाचं ओझं त्या ख्रिस्ताच्या पायाजवळ टाका, कारण तोच आपली खरी शांती आणि खरा विसावा आहे. ज्याप्रमाणे मत्तय 11:29-30 आपल्याला सांगतं. हे वर्ष स्वतःच्या सामर्थ्याचं नाही तर त्या ख्रिस्ताच्या सामर्थ्यामध्ये जगा प्रियांनो. नवीन वर्ष कधीच आपल्याला बदलत नाही तर ख्रिस्त आपल्याला बदलतो, वाचवतो आणि टिकवतो प्रियांनो. 2 कोरिंथ 5:17 आपल्याला सांगतं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलं, पहा ते सर्व नवं झालं आहे. चला तर प्रियांनो, नवीन वर्ष स्वतःच्या गौरवासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी जगूया. ज्याप्रमाणे योहान 3:30 मध्ये म्हणतो की त्याची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा. कारण ख्रिस्ताशिवाय नवीन वर्ष म्हणजे फक्त वेळ आणि ख्रिस्तासह नवीन वर्ष म्हणजे नवं जीवन. प्रियांनो, ख्रिस्ताच्या कृपेने भरलेल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.